पुढे काय नंतर मग एक दिवस प्रपोज केलं त्यांनी. कुठे कुठे प्रपोज केलं तुम्ही वहिनींना? सर वाटेने जाता येतच बोललो. हां. असं काही आम्ही कुठं बाजूला किंवा हे काही नाही. नाही नाही नाही. सहज बोलता बोलता बोललो. काय की तुम्हाला आवडतेस म्हटलं. तर ती म्हटली मलाही तुम्ही आवडताय. काय एवढंच बोललो. त्याच्यानंतर आमचं बोलणं झालं नेहमीप्रमाणे. पण असं मनातलं काय सांगायला काय जमणं आम्हाला. बरोबर. ते कसं आताही जमत नाहीये. किती वर्ष झाली लग्नाला? 32 वर्ष. 32 वर्षांनी सुद्धा शब्द थरथरायला लागले नाही. मग फायनली होकार कधी झाला आणि घरी कधी कळलं? मी 12वी पास झाल्यानंतर कळलं. तुम्ही सांगितलं? म्हणजे असंच कळलं. असं म्हणजे वातावरणातनं कळलं. वातावरणातनं कसं काय कळेल? म्हणजे काय हे असं व्हायला लागलंय. हा. आईला समजलं पहिलं. आईला कोणीतरी सांगितलं असेल? नाही कोणी नाही सांगितलं. कळलं की बाबा असं काहीतरी गडबड सुरू आहे. हा. मग तेव्हा मग लग्नाचा विषय आला. हा. मग मी यांना म्हटलं असं असं लग्नाचा विषय आहे घरी. मग चला म्हटले लग्न करूया. लग्न करायचं म्हणून बाहेर पडलं. घरी जाऊन मागणी घातली रीतसर तुम्ही? नाही 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 नाही. तुमच्या घरून होकार होता? नाही. विरोध? तुमच्या घरून? आमच्या घरी यातलं काहीच माहित नव्हतं. पण मग लग्न तुम्ही कुठे केलं? वेंगुर्ला तालुक्यात. घरी दोन्ही घरातली माणसं होती का तुम्ही दोघेच होता? कोणी नाही. भटजी एक आणि आम्ही दोघंच. लग्नाला कोणी नाही. पहिलं रजिस्ट्रेशन केलं वेंगुर्ला नगर परिषदमध्ये. रजिस्ट्रेशन करून मग लिगली प्रोसेसनं मग वैदिक पद्धतीनं. मग तुमच्या घरी कधी कळलं? लग्न झाल्यावर निरोप दिला. बापरे, काय सिच्युएशन असेल त्यावेळेला. बरं, ते जाऊन जाऊन पोलिसात पण जाऊ शकत नाहीत. म्हणजे अजूनच परिस्थिती. पण आता सगळे घरचे आहेत व्यवस्थित आहेत. येणं जाणं चालू आहे. सगळं स्वीकार झाला. त्या लग्नानंतर किती दिवसांनी सगळे घरातले एकत्र आले? एक 3-4 महिने झाले. 3-4 महिन्यातच. चला, 32 वर्षानंतर या सगळ्या आठवणींचा अल्बम आपण चालला आणि आता या पहिल्या टप्प्यावरती पहिल्या खेळात किती बक्षीस वहिनींना मिळणार ते आपण बघणार आहोत. बरं, या ठिकाणी टिपॉयवरती एक चेंडू, म्हणजे 10 संधी आहेत. समोर ग्लास लावलेले आहेत. एका वेळेला एक चेंडू इथून टाकायचा आणि तो जाऊन त्या ग्लासमध्ये थांबला पाहिजे. 10 संधी आहेत. 3 चेंडू गेले ग्लासमध्ये की 1000 रुपयाचं बक्षीस मिळणार. त्यानंतर प्रत्येक गुणाला 200 रुपयाचं बक्षीस त्यामध्ये वाढ होत जाणार. तयार आहात? आहे. नक्की? हो, नक्की. द्या त्यांच्याकडे. गगनबावड्यापर्यंतच गेला तो. एक, 2, 3. 1000 रुपयाचं बक्षीस मिळालं. 4, 1200 रुपये. 1400 रुपये. 1400 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अजून पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे, आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे, कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव.
पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?